हे दोघंही जण हे फार छान आहेत आणि अजिबात भांडत नाहीत सेटवरती, बिलकुल भांडत नाहीत, खूप एकमेकांशी प्रेमाने वागत राहतात आणि आपली ऍक्टिंग छान आहे. नाही तुम्हाला ही गंमत वेगळी, पण हे दोघं जण अधनमधनं भांडतात. मायाशी नाही भांडू शकत ते, पण ते एकमेकांशी भांडतात आणि सरप्रायझिंगली लगेचच का ते साप चावलंय त्याला. आजच नखं लागली. आज त्याची तिची नखं लागली आहेत याला भांडाभांडीत. आता तुम्ही बघू शकता की किती प्रेम आहे त्या दोघांचं सहन एकमेकांमध्ये. करावं लागतंय. त्यामुळे सिरियलमध्ये जे काय होणार आहे ते तुम्ही बघू शकता की फार काळ गॅरी हे सहन करू शकत नाही, सो तो परत राधिकाकडे येणार आहे आणि मला खात्री आहे. पण एरवी शनाया म्हणजे आमची रसिका खूप छान आहे, खूप छान गाते, खूप छान डान्स करते आणि अत्यंत लाघवी अशी मुलगी आहे. ती अत्यंत प्रेमाने रोज अशी छान अशी मिठीत वगैरे येते आणि प्रेम करते सगळ्यांवरती. तर तिला तुम्ही जे स्क्रीनवरती पाहता तर तशी ती खरं तर नाही आहे. पण अजून एक गंमत म्हणजे ती लहान मुलांना खूप आवडते. हां, तर मी जिथे कुठे जाते तिथे मला लोक ती छोटी छोटी मुलं येतात आणि ती विचारतात की शनायाने आली, शनाया कुठे, असं शनाया ताई आहे त्यांची आणि ती सगळ्यांना खूप आवडते. आणि अर्थात हा आमचा लाडका अभिजित पै खूप आवडतो सगळ्यांना आणि मला तो खूप आवडतो. एक तर तो नाशिकचा आहे आणि अत्यंत गोड मुलगा आहे, अत्यंत प्रेमळ. तुम्ही जर त्याच्या सहवासात आला तर तुम्हाला मी सांगू शकत नाही, माझ्याकडे शब्द नाही, तो किती चांगला आहे. आणि तुम्ही त्याच्या सहवासात येऊन पहा, तुम्हाला कळेल की हे काय आहे. राम आहे हा, राम. रत्न आहे, रत्न. हा, मी मोठे शब्द आठवतील, फार अलंकारिक वाटेल, पण हा खूप छान आहे आणि खूप छान मित्र आहे. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही मला पाहत आहात राजश्री मराठी.